आपल्या प्रभागात किती टक्के मतदान झालेलं आहे? जवळपास 50% वरती अंदाज आहे, परंतु अजून 15-20 मिनिटं अवकाश असल्यामुळे बाकी फिगर आणायची राहिलेली आहे. काय वाटतं भाऊंबद्दल? वन साईड आमच्या प्रभागामध्ये कमळ चालणार एवढा विश्वास आहे मला. भाऊ काय सांगाल? आताच बापूदादांनी सांगितलं तुम्हाला की ज्या वेळेस आपल्या मतदानाचे बूथ आमच्या इकडचे भेटेल तुमच्या लक्षात येईल की आमच्या मतप्रभागामध्ये कोण चाललेलं आहे. एक आम्ही आता म्हणजे अंदाज कल काढला सर्व कार्यकर्त्यांनी, ते आम्हाला खात्री की एक 90-91% माननीय आमदार साहेब संजीव भाऊ सावकारे आमच्या प्रभागात चालले विजय होते असा आमचा अंदाज. काय सांगाल? संजीव भाऊ सावकारे यांना आहे ना आमच्या प्रभाग क्रमांक 24मधून आमच्या प्रभागाची नगरसेवक बापू महाजन यांनी सर्व मतदारांना काढून 50%च्या आसपास आमचं मतदान झालेलं आहे. 50%मध्ये जिथलंही मतदान झालं आहे 99% माननीय संजीव भाऊ सावकारे यांनाच मतदान झालेलं आहे. त्या प्रभागामधून संजीव भाऊंना चांगला लीड मिळेल. अच्छा दादा काय सांग? संजीव भाऊंनी आता आपल्याला जो निधी दिलेला आहे त्यामधनं जे रस्ते झालेले आहेत त्याच्यामुळे सर्व आपले नागरिक भरपूर प्रमाणात खुश आहेत. आणखी सगळ्यात मोठा प्रभाग आपला 24 प्रभाग क्रमांक 24 होता, त्यामध्ये त्यांनी भाऊच्या मदतीने आमच्या रस्त्यांचे कामं करून दिलेले आहे. त्यामुळे भरपूर नागरिक खुश आहेत. त्यामुळे संजीव भाऊंना मताधिक्य मिळेल आमच्या प्रभागामध्ये. चलो नागपूर, चलो नागपूर, चलो नागपूर. भारतीय संविधान दिनानिमित्त केंद्रीय वार्षिक अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन. दिनांक 25 व 26 नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे 2 दिवसीय केंद्रीय वार्षिक अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन. सर्व SC/ST असोसिएशन मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते तथा सदस्यांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन. आयोजक मध्य रेल्वे झोन, ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन. चलो नागपूर, चलो नागपूर, चलो नागपूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.